तुम्ही जेव्हा बोलता, तुमच्या पाठोपाठ चित्रताई बोलतात, नितेश राणे बोलतात, तुमच्या तिघांच्या आधी काही मीटिंग चर्चा काय होते का? आज कोणी काय बोलायचं? नाही नाही, असं हे बघा, कोणी काय बोलावा त्याचा त्याचा प्रश्न आहे. बरं. देवेंद्र फडणवीसांनी राजकारणात आम्हाला आणून आम्हाला एक आमच्या पायावर उभं केलं. बरं. राजकारणामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला आज जे मान सन्मान पद मिळालं, मी अनेक वर्ष शरद पवारांबरोबर पण काम केलं, त्याच्या आधी मी प्रमोद महाजनांबरोबर काम केलं. परंतु देवेंद्र फडणवीसांनी ज्या राजकीय पातळीवर नेऊन आज आम्हाला सोडलं, त्यानंतर माझ्यासारखा व्यक्ती जर त्यांच्यावरती हल्ला होत असेल आणि मी जर त्यांच्यासाठी बोलू शकलो नाही, तर मला असं वाटतं की मला राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. ही तुम्ही स्वतःहून बोलता काय स्क्रिप्ट येतं तुमच्याकडे? नाही नाही, काय स्क्रिप्टची गरज नसते. तुम्ही मला कधीही सांगा बोलायला, मी कधीही बोलायला तयार आहे. मला स्क्रिप्ट काही लागत नाही. असं फक्त टीव्हीवरती जरा मी नीट बोलतो, असं कधी एकटाच भेटलो तर अजून चांगलं बोलू शकतो. नाही, असं म्हटलं जातं की स्क्रिप्ट येते तुम्हाला, तुम्ही टीम काय देवेंद्र टीम आहे, लष्करी देवेंद्र आहे असं बोललं जातं. आम्हाला लष्करी देवेंद्र समजतात हे म्हणजे आम्हाला घाबरतात. एक तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेला ज्या वेळेला त्यांनी अटॅक केला, त्यावेळेला मला आठवतंय, मी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे मीडियाने माझा पहिला बाईट घेतला आणि मी त्याच्यावरती पहिल्यांदा मी त्यांच्या विरोधात बोललो. का मला एक सांगा साहेब, जरांगे पाटलांकडे कुठून पैसे आले कॉल सेंटर चालवायचे? जरांगे पाटलांकडे कुठे पैसे आले सोशल मीडियाच्या टीम चालवायचे? जरांगे पाटलांकडे कुठून पैसे आले 5,000 गाड्या आणायचे? हे कोणाच्या तरी पैशावरती चाललंय ना. मी या जरांगे पाटलाला बघितलं चंद्रकांत दादा पाटलाच्या बंगल्याच्या बाहेर, आणि मग अचानक तुमच्या टीम चालू होतात, तुमचे कॉल सेंटर चालू होतात, तुमच्याबद्दल बोललो की तुम्हाला उलट्या शिवाय द्यायला चालू करतात आणि तुमच्या सोशल मीडियावरती घाणघाण बोलायला चालू करतात. कोण करतंय? की त्यांच्या टीम करतात. पैसा कोण पुरवतोय? आता ते शोध सरकार तुमचा शोध घेणार का? शोधेचा विषय आहे.